शेतकरी मित्रांनो, होय तर पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार. मग तो कोणत्या जिल्ह्यातील होणार? कारण खूप जिल्ह्यांचा पीक विमा अडकलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहे आणि अशामध्येच एक अपडेट आलेले आहे की पेरणीच्या अगोदर पीक विमा जमा होणार. कारण धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, यवतमाळ असो, त्याचबरोबर असे भरपूर जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यात अर्धवट पीक विमा वाटप झाले, तर काही जिल्ह्यामध्ये काहीच पीक विम्याचं वाटप झालेलं नाही. त्यामुळे अशामध्ये एक दिलासादायक अपडेट म्हणावी लागेल. मग ती कोणत्या जिल्ह्यासाठी आहे? तर नांदेड जिल्ह्यासाठी जो 813 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जिल्हा जर पीक विमा वाटप झाला असेल तर तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. सर्वात जास्त पीक विमा त्या जिल्ह्याला मंजूर झाला आणि त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आलेले आहे. कारण त्या जिल्ह्यामध्ये खूप मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप अर्धवट राहिलेलं होतं. काही मंडळं वगळण्यात आलेली होती, काही मंडळामध्ये पीक विमाच पडलेला नव्हता. अशा सर्व मंडळामध्ये ज्या मंडळामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपच झालेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांना पुढील 5 ते 6 दिवसामध्ये म्हणजे पेरणीच्या अगोदर पीक विमा जमा केला जाणार आहे. कारण पीक विम्याच्या वाटपाला त्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली होती. खूप शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपही झालेलं आहे. चांगले पैसेही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत. परंतु अशा काही शेतकऱ्यांना अजून पीक विमाच मिळाला नव्हता आणि ते पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. ते शेतकरी कशामुळे प्रतीक्षेत होते? तर राज्य शासनाच्या हिश्श्याची जी रक्कम विमा कंपनीला द्यायची होती, ते पैसे राज्य शासनाकडून देण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळं खूप शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता. अखेर आजच कृषी सचिवांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार आजच नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अडकलेले आहेत, ते पैसे विमा कंपनीला आजच सुपूर्द करण्यात येणार आहेत. निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. जे पोर्टल हे अपलोड करायचं राहिलेलं होतं, तेही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते, त्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचं वाटप केलं जाईल. या 5 ते 6 दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. याचबरोबर ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे, तशीच प्रक्रिया इतर खूप जिल्ह्यामध्ये आहे. प्रशासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. इतर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कसलाच मिळाला नाही, त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे व पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं गरजेचं आहे. धन्यवाद. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण नांदेड जिल्ह्यातील खूप शेतकरी राहिलेले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आणि त्यांच्यासाठी एक दिलासादायक अपडेट म्हणावी लागेल. धन्यवाद.